नमस्कार मंडळी. तर मी फौजी मनीषा. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आम्ही साहित्य पार्सल केलं होतं घरासाठी. फायनली आता आम्ही निघालो आमच्या यात्रेसाठी. तर मग काय रेल्वे स्टेशनवर जाऊन 3 जनरलचे तिकीटं काढले विष्णू माता दर्शनाला जाण्यासाठी कटरा रेल्वे स्टेशनचे. मग काय तिकीट वगैरे काढून झाल्याच्या नंतर आम्हाला कळलं की आमची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2वर येणार आहे. मग निघालो आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 2च्या दिशेने. तर तशी आमची ट्रेन 12:30ची होती, पण आमची ट्रेन आली 3:30 वाजता. आणि बरं झालं आमची ट्रेनही लेट झाली, कारण आम्हाला तसंही रेल्वे स्टेशनवर यायला उशीरच झाला होता. म्हणजे जो होता है वो अच्छे के लिए होता है. मग काय ट्रेन लेट झाली म्हणून मस्त तिथे जाऊन आम्ही 1-1.5 तास टाईमपास केला. खूप टाईमपास झाला ते खरं, पण पंजाबमध्ये यावर्षी एवढी थंडी आहे ना की पार विचारूच नका. फायनली 3:30 वाजता आपली ट्रेन आली, म्हणजे आपली मालवा एक्सप्रेस. मग तर काय, तर आपल्याकडे तिकीट तर होतेच काढलेली जनरलमध्ये. मग मस्त आम्ही जनरलमध्ये चढून बसलो. पण आता एवढी थंडी होती ना, कधी ना चहा पिणारे माणसं आपले चहा ऑर्डर करून चहा प्यायला लागले. आणि एवढं हसू येत होतं ना यांना पाहून, म्हणजे एकदम चहा पण एकदम पानचट गरम पाण्यासारखा. तर काय, जसंही आपण पंजाब स्टेट सोडून जम्मू स्टेटमध्ये सुरुवात करतो जायला, आपल्या मोबाईलची रेंज चालली जाते, नेटवर्क जातो. मग आता नेटवर्क गेला म्हणजे काय करायचं? मग काय, काहीच ऑप्शन नाही, आपलं जय भांगरे एकमेव ऑप्शन. तर फायनली आपण पोहोचलो होतो जम्मूमध्ये कटरा रेल्वे स्टेशनला, म्हणजे वैष्णो माता दर्शनासाठी. तर रेल्वे स्टेशनवर उतरल्याच्या नंतर जिकडं पावा तिकडं माताचे भक्तच आपल्याला दिसतात. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावरच आपल्याला सुंदर असा डोंगराचा व्ह्यू दिसतो. मग काय, जे आपलं सिम कार्ड बंद पडलं होतं जम्मूमध्ये एंटर करताच, तिथंच आपल्याला 400 रुपयाला एक सिम कार्ड भेटतं. मग काय, आपल्याला सिमची एकतर गरज असतेच घरी वगैरे फोन करायला. मस्त बाबा गेले आमचे सिम कार्ड घ्यायला, आणि सिम कार्ड भेटतं आपल्याला फक्त 400 रुपयामध्ये. बस आपलं आधार कार्ड पाहिजे आणि आपल्याकडं 400 रुपये. मग काय, 400 रुपयामध्ये मस्त सिम कार्ड वगैरे घेतलं. तर आता एवढी म्हणजे जेवढी थंडी पंजाबमध्ये होती ना, तेवढी थंडी इकडे जम्मूमध्ये म्हणजे कटराला बिलकुलच नव्हती. एकदम नॉर्मल थंडी होती. मग काय, जय भांगरे बी मस्त एन्जॉय करत होता आमच्यासोबत. आता आम्हाला इथून जायचं होतं आपल्या हॉटेलला, जिथं आपण रूम बुक करणार होतो. मग काय, निघालो आम्ही आमच्या ऑटोमध्ये बसून आपल्या हॉटेल नाईट होल्डसाठी. इथं वैष्णो माताच्या पायथ्याजवळच म्हणजे खूप सारे हॉटेल आहेत. तर तुम्हाला ते 400 रुपयापासून स्टार्टिंग होईल, तर तुम्हाला वाटेल तेवढ्या हजारापर्यंत तुम्हाला हॉटेल बुक करून मिळतील. तर काय, मस्त आम्ही हॉटेलमध्ये गेलो. आता आम्हाला इथं रूम बुक करायची होती आणि नाईट होल्ड करायचा होता. नाईट होल्ड करून आम्हाला सकाळी 6 वाजताच निघायचं होतं वैष्णो माता दर्शनला. तर मस्त रूममध्ये वगैरे गेलो, चेंज वगैरे केलं, म्हणजे फ्रेश वगैरे झालो. तर आता वेळ होती आपल्या पेटपूजेची. मग मस्त दिवसभर प्रवास करून झाल्याच्या नंतर आपल्याला लागली होती भूक. मग काय, मस्त ढाबे शोधत शोधत आम्ही निघालो. जय आणि जयचा मामा समोर आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं. तर फायनली आम्ही पोचलो त्या हॉटेलला जिथं आपल्याला जेवण करायचं होतं. मग काय, जेवण करायला गेलो. जेवणही खूप छान होतं, तिथं क्वालिटी खूप छान भेटते. तर मस्त असं आम्ही जेवण करायला गेलो. तर चला, नेक्स्ट व्हिडिओ जो माझा असेल ना, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं सगळं बजेट सांगणार. आम्ही कसं नियोजन केलं, आम्ही कोणत्या ट्रेनने गेलो, किती वाजता ट्रेन असते, किती पैसे लागतात, आणि दर्शनालाही जाताना काय काय सुविधा असतात किंवा काय काय अडचणी असतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर आपला नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही करा आणि छान छान कमेंटही करा. तर इथं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्हाला पुन्हा रूममध्ये जायचं होतं, आणि सकाळी आपल्याला लवकरच दर्शनासाठी निघायचं होतं. मग काय, भुक्कडसारखं पटापटा जेवण करून घेतल्याच्या नंतर मी पुन्हा चाललो एकदम पोटभर जेवण करून, हत्तीसारखं डोलत डोलत चाललो पुन्हा आमच्या रूमकडं. आणि आमचा जय भांगरे तर पूर्ण त्रासूनच गेला होता. मग काय, फायनली पोचलो आम्ही आमच्या रूममध्ये. तर आता उद्या सकाळी आपल्याला निघायचं लवकर. मग पटकन आवरून आम्ही पटकन झोपून घेतलं. तर चला, पुढचा व्हिडिओ एकदम इन्फॉर्मेशनवाला असेल, एकदम इम्पॉर्टंट असेल. तर नेक्स्ट व्हिडिओसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटू अशा छान आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.